फ्लेवरफुल लंच बॉक्स रेसिपीजच्या सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत पनीर पुलाव। त्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलं आहे। त्याला 1 चमचा कॉर्नफ्लोअर मी सगळीकडे लावून घेते आहे। एका नॉनस्टिक पॅनमध्ये मी सॉल्टेड बटर घेतलं आहे। त्यामध्ये हे पनीर घालून आपण चांगलं लाल रंगावर येईपर्यंत परतून घेणार आहोत। पनीर एकदा छान लाल झालं की ते काढून घ्यायचं आहे आणि त्याच पॅनमध्ये मी लाल आणि हिरव्या रंगाच्या कॅप्सिकमचे छोटे चौकोनी तुकडे केले आहेत। तेही हलके परतून घेणार आहेत। यातला क्रंच मला थोडा राहायला हवा आहे म्हणून मी हे जास्त शिजवणार नाहीये, हलकेच परतून बाजूला काढून ठेवणार आहे। भात करण्यासाठी एक पसरट भांडं घ्यायचं आहे। त्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घातले आहे मी, 1 तमालपत्र, 8-10 मिऱ्याचे दाणे, 2 दालचिनीचे तुकडे, 1 खडी विलायची आणि 1 चमचाभर जिरं घालायचं आहे। आता हे सगळे मसाले तुपामध्ये अगदी हलके परतून घ्यायचे। मसाले परतून झाले की यामध्ये आपण काजू घालायचे आहेत। काजू ही चांगले लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला परतायचे आहेत। एकीकडे मी मेजरिंग कपनी 1 कप बासमती तांदूळ धुवून थोडा पाण्यात भिजत घातला होता आणि आता तो निथळवत ठेवलेला आहे। एक मीडियम साईजचा कांदा आहे, तोही यामध्ये चांगला लाल रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यात आपण फ्रोझन मटर थोडे घालणार आहोत। तर फ्रोझन मटरमध्ये मी थोडं गरम पाणी घालून ठेवलं आहे म्हणजे ते डिफ्रॉस्ट होतील। स्वयंपाक करताना मटर नेहमी डिफ्रॉस्ट करून घ्यावे म्हणजे ते कडक राहत नाही आणि चांगले मऊ होतात। हेही थोडंसं आपल्याला एकदा दोनदा परतून घ्यायचं आहे, जास्त याला शिजवायची गरज नाही। आता यामध्ये आपण धुवून निथळत ठेवलेले जे तांदूळ आहेत ते घालायचे आहेत। तांदूळही अगदी सावकाशपणे या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। सिलिकॉनचा स्पॅच्युला घेतलाय मी, त्यामुळे तांदूळाचे दाणे मोडण्याची शक्यता खूप कमी आहे। अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे। याऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही घालू शकता। हिरवी मिरची जर घालायची असेल तर ती उभी स्लीट करून घालावी। 1 चमचा मी यामध्ये पुलाव मसाला घालते आहे। तुम्ही बिर्याणी मसाला किंवा अगदी किचन किंग मसाला सुद्धा घालू शकता। कुठलाही गरम मसाला थोडासा यामध्ये घालायचा आहे। ज्या कपाने तांदूळ घेतला होता त्याच कपाने 2 कप मी उकळतं पाणी यामध्ये घालते आहे। एवढं पाणी बरोबर या भाताला पुरेसं होतं। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। 1 टीस्पून मीठ साधारण इतक्या भाताला पुरेसं होतं। तेही मिसळून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून सुरुवातीला काही वेळ मध्यम आचेवरती आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। एक 5-10 मिनिटं झाले भाताला आपण शिजायला ठेवलं होतं, अजून शिजायचं आहे, पाणी बरंच आहे त्यामध्ये। त्याच वेळेला त्यामध्ये आपण परतून घेतलेलं पनीर घालायचं आहे। थोडेसे किसमिस धुवून घेतले आहेत मी, तेही घालायचे आहेत। या भातामध्ये किसमिसची चव खूप छान लागते। 2-3 मिनिटं वाफ आल्यावर पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण हे मिसळून घेणार आहोत। अधूनमधून मिसळत आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे। जवळपास 90% भात शिजलाय। आता या वेळेला आपण यामध्ये परतून घेतलेलं कॅप्सिकम घालणार आहोत, कारण की भाताच्या बरोबरच जर आपण सुरुवातीपासून हे घातलं तर फार जास्त शिजतं आणि मग त्याची चव किंचित कडसर लागते। त्यामुळे शेवटी आपल्याला हे कॅप्सिकम यामध्ये घालायचं आहे। अर्ध लिंबू घेतलाय, त्याचा रस पिळते मी यावरती। लिंबाचा रस पिळल्यामुळे भात मोकळा तर चांगला होतोच, पण चवीलाही खूप चटकदार छान लागतो। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा झाकण ठेवून भात पूर्ण शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। साधारण 5 ते 7 मिनिटांमध्ये भात पूर्ण नंतर शिजून होतो। टोटल भात शिजायला साधारण 15 मिनिटाचा वेळ लागतो। भात शिजलाय का बघूया। भात व्यवस्थित शिजला आहे। आता गॅस बंद करून यावर झाकण ठेवायचं आहे आणि ते झाकण तसंच 10 मिनिटं राहू द्यायचं आहे, जेणेकरून ती वाफ त्यात दबली जाऊन भातही चांगला मऊ होतो आणि सगळे फ्लेवर्स त्या भातामध्ये उतरतात। आज मी टिफिन बॉक्समध्ये हा भात देताना सोबत काकडीचे काप देते आहे। आपल्या आवडीप्रमाणे कुठलंही सॅलड आपण बरोबर देऊ शकतो किंवा छोटे छोटे दह्याचे पॅक्स मिळतात, तसा एखादा दह्याचा पॅकही आपण बरोबर जस्ट तोंडी लावायला काहीतरी हवं म्हणून देऊ शकतो। अगदी चविष्ट असा हा भात लागतो। गार झाला तरी टिफिन बॉक्समध्ये खायला लहान मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडतो। तर ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते मला जरूर सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद।